आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडतोच. धर्म माणसाला मुक्त करतो की त्याला कोणत्या तरी अदृश्य नियमांच्या चौकटीत बांधून ठेवतो? आणि ही चर्चा आपण श्रद्धेच्या किंवा भावनेच्या आधारावर नाही करणार. आपल्याकडे काही विश्लेषणात्मक लेख आणि व्हिडिओचे उतारे आहेत, ज्यात बुद्ध, कृष्ण, कबीर, आंबेडकर आणि अगदी कृष्णमूर्तींसारख्या अनेक विचारवंतांच्या दृष्टिकोनांचा मागोवा घेतला आहे. तर आज आपण तर्काच्या आधारावर यावर जरा खोलात जाऊन बोलूया. बरोबर. म्हणजे धर्म हे मानवी चेतनेच्या विकासाचे एक साधन आहे की सामाजिक स्थिरता टिकवून ठेवण्याचे एक उपकरण? सुरुवातीला तुम्ही दिलेली ती सुरीची उपमा मला खूप आवडली होती. हो, की सुरीचा उपयोग फळ कापण्यासाठीही होऊ शकतो आणि हिंसा करण्यासाठी. तर मग धर्माचा खरा उपयोग काय? माणसाला जागं करण्यासाठी की त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी? चला या गुंतागुंतीच्या प्रश्नाचा उलगडा करूया. मला वाटतं या चर्चेची सुरुवात तिथून करायला हवी, जिथे धर्म म्हणजे कोणतीही ओळख किंवा संघटना नव्हती. अगदी. जिथे तो एक आतला शोध होता. हो. आणि यासाठी बुद्धांपेक्षा चांगलं उदाहरण दुसरं कोणतं असू शकतं? एक राजकुमार ज्याने दुःख पाहिलं आणि राजवाडा सोडून इतराच्या शोधात निघाला. अगदी बरोबर. आणि बुद्धांची सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की त्यांनी कधीच मी सांगतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हटलं नाही. अप्प दीपो भव. एक्झॅक्टली. स्वतःचा दिवा स्वतः व्हा, माझ्या शब्दांनाही तपासून पहा, स्वतः अनुभव घ्या. त्यांच्यासाठी धर्म म्हणजे धम्म, आणि धम्म म्हणजे कोणतीही संस्था किंवा नियम नाही, तर वास्तवाला जसेच्या तसे पाहण्याची एक प्रक्रिया. पण हेच तर सगळ्यात कठीण आहे की नाही? वास्तवाला जसेच्या तसे पाहणे. कारण आपले पूर्वग्रह, आपल्या भावना त्यामध्ये येतातच. हो, आणि म्हणूनच बुद्धांनी मार्ग सांगितला. ते म्हणाले, क्रोध, लोभ किंवा भय यांपासून पळू नका. अच्छा. उलट शांत बसा आणि त्यांना ओळखा. ते तुमच्या आत कुठून निर्माण होतात, त्यांच्या मुळाशी जा. म्हणजे धर्म बाहेरून नियंत्रण लादत नाही, तर आतून जागृती आणतो. आणि ती चार आर्य सत्य? हो. दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचा अंत शक्य आहे आणि त्यासाठी एक मार्ग आहे. हे एका डॉक्टरच्या निदानासारखं आहे. बरोबर. आधी रोग ओळखा, मग कारण शोधा, मग विश्वास ठेवा की तो बरा होऊ शकतो, आणि मगच औषध घ्या. हा मार्ग निरीक्षणाचा आहे, नियंत्रणाचा नाही. आणि याच मार्गावर चालणारे आणखी एक विचारवंत म्हणजे महावीर. त्यांनी तर सांगितलं की आपला सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, आपल्या आतच आहे. अगदी. बुद्ध त्याला अविद्या किंवा अज्ञान म्हणतात, तर महावीर त्याला क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार म्हणतात. त्याच गोष्टी. हो. महावीरांनी आत्मशुद्धीवर कमालीचा भर दिला. त्यांची अहिंसा ही संकल्पना फक्त शारीरिक हिंसेपुरती नव्हती. त्यांच्या मते विचारांमधली, भावनांमधली आणि शब्दांमधली हिंसा ही जास्त धोकादायक आहे. आणि त्यांची अपरिग्रह ही संकल्पना ती तर आजच्या काळात खूपच महत्वाची वाटते. खूपच. गरजेपेक्षा जास्त संग्रह न करणे, केवळ वस्तूंचाच नाही तर अनावश्यक विचारांचा आणि अहंकाराचाही संग्रह टाळणे. आणि ती अनेकांतवादाची संकल्पना की सत्य एकांगी नसतं, हे समजवायला थोडं कठीण आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर अनेकांतवाद म्हणजे हे समजून घेणे की एकाच सत्याचे अनेक पैलू असू शकतात. ती हत्ती आणि आंधळ्यांची गोष्ट आहे ना. हो हो. ज्याच्या हाती सोंड लागते तो म्हणतो हत्ती सापासारखा आहे. ज्याच्या हाती पाय लागतो तो म्हणतो हत्ती खांबासारखा आहे. दोघी आपापल्या जागी बरोबर आहेत, पण अपूर्ण आहेत. अच्छा. फक्त मीच बरोबर आहे हा विचारच सर्वात मोठं बंधन आहे, असं महावीर सांगतात. ही वैचारिक लवचिकता म्हणजेच खरी मुक्ती. ठीक आहे. म्हणजे धर्म म्हणून सुरू झालेला हा प्रवास आत पाहण्याबद्दल होता, स्वतःला समजून घेण्याबद्दल होता. पण आपण आपलं आयुष्य काही हिमालयातल्या गुहेत घालवत नाही. आपल्याला समाजात राहावं लागतं, निर्णय घ्यावे लागतात. बरोबर. मग या आतल्या शांतीचा बाहेरच्या जगात काय उपयोग? आणि इथेच मला वाटतं श्रीकृष्णाचा उपदेश महत्वाचा ठरतो. एका युद्धभूमीवर, जिथे कर्तव्याचा चक्रव्यूहात एक योद्धा अडकला आहे. बरोबर. अर्जुनाचा प्रश्न हा फक्त मी माझ्या नातेवाईकांना कसं मारू इतका साधा नव्हता. त्याचा मूळ प्रश्न होता, माझा धर्म काय आहे, योग्य काय आणि अयोग्य काय. आणि इथे श्रीकृष्णाने त्याला आंधळेपणाने आज्ञा पाळायला नाही सांगितलं, तर स्वधर्माला ओळखायला सांगितलं. स्वधर्म म्हणजे तुझा स्वभाव, तुझी प्रवृत्ती, त्यानुसार कर्म कर. पण मग स्वधर्म आणि स्वार्थ यातला फरक कसा ओळखायचा? इथेच गीतेचं सार येतं.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशी कदाचन. म्हणजे कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे, पण त्याच्या फळावर नाही. पण मी याचा अर्थ असा नाही की फळाची पर्वा करू नका. नाही, अजिबात नाही. याचा अर्थ आहे फळाच्या चिंतेत अडकून कर्मापासून विचलित होऊ नका. जेव्हा आपण फळाच्या चिंतेतून मुक्त होतो तेव्हाच आपण 100% देऊन कर्म करू शकतो. बरोबर. ते म्हणतात, तू शरीर नाहीस, मन नाहीस, तू चेतना आहेस. त्यामुळे राग, द्वेष आणि भयमोहाच्या पलीकडे जाऊन अनासक्तपणे कर्म करणे, युद्धभूमीवर असूनही आतून शांत राहणे, हीच खरी मुक्ती, हेच खरं कौशल्य. कृष्णाने वैयक्तिक पातळीवर अनासक्त कर्माचा मार्ग सांगितला, पण मला वाटतं गुरु नानकांनी याच विचाराला एका सामाजिक पातळीवर नेलं. त्यांनी तर ना कोई हिंदू ना कोई मुसलमान अशी घोषणाच केली. हो, कारण गुरु नानकांनी पाहिलं की लोक स्वधर्म विसरून केवळ बाह्य ओळखीमध्ये अडकले आहेत. त्यांच्यासाठी ईश्वर एक आहे आणि तो कोणत्याही विशिष्ट मंदिरात, मशिदीत किंवा ग्रंथात बंदिस्त नाही. धर्माचा उद्देश भय निर्माण करणे नाही, तर निर्भयता निर्माण करणे आहे. आणि त्यासाठी त्यांनी ती 3 सोपी तत्व दिली. हो, पण ती क्रांतिकारी होती. नाम जपो, कीर्त करो आणि वंड छको. नाम जपो म्हणजे फक्त देवाचं नाव घेत बसणं. नाही, नाम जपो म्हणजे सतत जागरूक रहा, सजग रहा. तुम्ही जे काही करत आहात ते पूर्ण होशोहवासात करा. अच्छा. कीर्त करो म्हणजे केवळ काम करा असं नाही, तर प्रामाणिकपणे मेहनतीने काम करा, दुसऱ्यांची फसवणूक करून नाही. आणि वंड छकू म्हणजे जे काही तुमच्याकडे आहे ते वाटून घ्या. मग ते कन्न असो, ज्ञान असो किंवा संपत्ती. राहतो तेव्हा तो बंधन ठरतो, पण जेव्हा तो सेवा, समानता आणि प्रेमात रूपांतरित होतो तेव्हा तो मुक्ती बनतो. आत्तापर्यंतची चर्चा खूपच आदर्शवादी वाटते आहे. आतला शोध, अनासक्त कर्म, सेवा. पण जेव्हा समाजात धर्माच्या नावावर कर्मकांड, ढोंग आणि भेदाभेद वाढतात तेव्हा या सगळ्याचा काय उपयोग? बरोबर. आणि याच ढोंगावर एका विणकराने जबरदस्त प्रहार केला. तो होता कबीर. पोथी पढी पढी जग मुआ, पंडित भयानक कोय. कबीरांची भाषा थेट काळजाला भिडणारी होती, कारण ते जे बोलत होते ते त्यांनी जगलं होतं. त्यांच्या मते खरा धर्म मंदिरात किंवा ग्रंथात नाही, तो माणसाच्या आत आहे. जर धर्म माणसाला अधिक प्रेमळ, अधिक विनम्र, अधिक खरा बनवत नसेल तर ती केवळ एक पोकळ ओळख आहे, एक ओझा आहे. त्यांनी सांगितलं की अहंकार हाच सर्वात मोठा अडथळा आहे. मी, माझे, माझा धर्म श्रेष्ठ ही भावनाच माणसाला माणसापासून तोडते. म्हणजे इथून पुढे धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय. धर्म हा फक्त वैयक्तिक मुक्तीचा मार्ग न राहता तो सामाजिक न्यायाच्या कसोटीवर तपासला जाऊ लागतो. अगदी. आणि इथे मला 2 मोठे विचारवंत आठवतात, स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दोघांनाही समाजाची चिंता होती, पण त्यांचे मार्ग थोडे वेगळे होते. हे खूपच महत्वाचं आहे. विवेकानंदांनी पाहिलं की भारतीय समाज आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे दुर्बल झाला आहे, म्हणून त्यांनी धर्माला शक्तीचं प्रतीक मानलं. ते म्हणाले, प्रत्येक आत्म्यात अनंत शक्ती आहे. जो धर्म माणसाला स्वतःला पापी किंवा कमजोर समजायला शिकवतो तो धर्म नाही, तो एक मानसिक रोग आहे, एक नियंत्रण आहे. खरा धर्म माणसाला निर्भय आणि बलवान बनवतो. त्यांची ती दरिद्र नारायण ही संकल्पना किती सुंदर आहे. गरिबांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा. एकीकडे विवेकानंद धर्माला शक्तीचं प्रतीक मानतात, पण त्याच धर्माने निर्माण केलेल्या जाती व्यवस्थेमुळे करोडो लोकांना शक्तिहीन केलं गेलं. यावर आंबेडकरांचा मुख्य आक्षेप होता, नाही का? अगदी. हाच तो कळीचा मुद्दा आहे. बाबासाहेबांनी धर्माच्या मूल्यांकनाची एक अतिशय स्पष्ट कसोटी सांगितली. कोणती? की तो धर्म स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या मूल्यांना प्रोत्साहन देतो की नाही. बरोबर. त्यांच्या मते जो धर्म काही लोकांना जन्माने श्रेष्ठ आणि काहींना कनिष्ठ ठरवतो तो नियंत्रणाचे सर्वात मोठे आणि क्रूर साधन आहे. तो मुक्तीचा मार्ग असूच शकत नाही. धर्माने माणसाला माणूस म्हणून सन्मान दिला पाहिजे, आणि जर धर्म तो देत नसेल तर तो धर्म नाकारण्याचं स्वातंत्र्य, विवेकाने आणि आत्मसन्मानाने आपला मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य हीच खरी मुक्ती आहे, असं त्यांचं ठाम मत होतं. आणि याच विवेक आणि तर्काच्या मार्गावर चालणारे होते क्रांतिकारक भगतसिंग. त्यांनी तर थेट मी नास्तिक का आहे हा प्रश्न विचारून संपूर्ण व्यवस्थेलाच आव्हान दिलं. भगतसिंगांच्या मते अंधश्रद्धा हे सर्वात मोठं बंधन आहे, कारण ती माणसाला प्रश्न विचारण्यापासून रोखते. हो.
जो धर्म अन्यायाविरुद्ध लढण्याऐवजी हे नशिबाचा भाग आहे असं म्हणून सहन करायला शिकवतो, तो माणसाला मानसिक गुलाम बनवतो. त्यांच्यासाठी खरी मुक्ती तर्क, विज्ञान आणि स्वतःच्या नशिबाचे शिल्पकार बनण्यात आहे, कोणत्या तरी अज्ञात शक्तीवर अवलंबून राहण्यात नाही. खरंच किती वेगवेगळे प्रवाह आहेत. आपण आतल्या शोधापासून सुरुवात केली, मग समाजातल्या कर्तव्यापर्यंत आलो. मग सामाजिक न्यायाच्या प्रश्नापर्यंत आणि आता तर थेट व्यवस्थेच्या नकारापर्यंत. पण काही विचारवंतांनी याही पुढे जाऊन प्रश्न विचारले, जसे की अष्टावक्र, जे म्हणतात की तू आधीपासूनच मुक्त आहेस, बंधन हा केवळ एक विचार आहे. अष्टावक्रांचं तत्वज्ञान तर कमाल आहे. ते म्हणतात, मी कर्ता आहे, मी भोगता आहे, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे. ही जी मीपणाची भावना आहे ना, हो, तेच बंधन आहे. धर्म जेव्हा तुम्हाला काहीतरी बनण्याचा प्रयत्न करायला लावतो, म्हणजे चांगला माणूस बना, पुण्य कमवा, तेव्हा तो नकळतपणे तुमच्यावर नियंत्रणच ठेवत असतो. अच्छा. पण जेव्हा एखादा विचार तुम्ही जे आहात, ती शुद्ध चेतना, त्याची आठवण करून देतो, तेव्हा तो मुक्तीचा मार्ग असतो. आणि याच विचाराला मला वाटतं ओशोंनी 20व्या शतकात एका वेगळ्याच अंदाजात मांडलं. त्यांनी तर संघटित धर्मावरच थेट हल्ला चढवला. हो, ओशोंच्या मते खरा धर्म हा विद्रोह आहे. विद्रोह. स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवण्याचा आणि कळपाच्या बाहेर येण्याचा विद्रोह. त्यांनी एक सुंदर फरक सांगितलाय. जिवंत धर्म प्रश्न विचारतो, तर मृत धर्म तयार उत्तरं देतो. वा. जो धर्म भीतीवर आधारित आहे, नरकाची भीती, पापाची भीती, तो नियंत्रण आहे. पण जो धर्म प्रेम, उत्सव आणि ध्यानाकडे, म्हणजे जगण्याकडे नेतो, तो मुक्ती आहे. आणि या सगळ्या चर्चेच्या शेवटी जे कृष्णमूर्ती आठवतात, ज्यांनी सांगितलं सत्य एक पथहीन भूमी आहे. ट्रूथ इज अ पाथलेस लँड. त्यांनी तर सगळेच मार्ग नाकारले. कृष्णमूर्तींचा विचार समजायला सर्वात कठीण पण तितकाच थेट आहे. त्यांच्या मते आपण परंपरेने, समाजाने, विचारांनी इतके कंडिशन्ड झालो आहोत की आपण स्वतंत्रपणे पाहूच शकत नाही. धर्मात, गुरुमध्ये किंवा कोणत्या तरी परंपरेत सुरक्षितता शोधणे हेच सर्वात मोठे बंधन आहे. खरी मुक्ती कोणत्याही भीती किंवा पूर्वग्रहाशिवाय, कोणत्याही निर्णयाशिवाय वास्तवाला जसेच्या तसे क्षणाक्षणाला पाहण्यात आहे. म्हणजे कोणत्याही तयार नकाशाशिवाय प्रवासाला निघणे. अगदी. कारण नकाशा पाहण्यातच आपण मूळ दृश्य पाहायचं विसरून जातो. तर या संपूर्ण चर्चेनंतर आपण पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर येतो. धर्म मुक्त करतो की नियंत्रित? आणि आता असं वाटतंय की याचं उत्तर हो किंवा नाही असं साधं नाहीये. नाहीच. कारण धर्म स्वतःहून बंधन किंवा मुक्ती नाही. ती एक शक्ती आहे, एक ऊर्जा आहे. बरोबर. फरक यावर अवलंबून आहे की त्या शक्तीचा वापर कसा केला जातो. तो धर्म भीतीवर आधारित आहे की निर्भयतेवर? तो प्रश्न विचारण्याला प्रोत्साहन देतो की गप्प बसवतो? तो तुमचा अहंकार वाढवतो की तुम्हाला अधिक विनम्र बनवतो? आणि सगळ्यात महत्वाचं, तो माणसांना जोडतो की तोडतो? म्हणजे खरा प्रश्न धर्माचा नाहीच, तर आपला आहे. आपण धर्माला जगतो आहोत की धर्म आपल्याला जगतो आहे? बरोबर. आपला विश्वास आपल्या अनुभवातून जन्माला आला आहे की केवळ परंपरेतून किंवा सवयीतून आला आहे? खरी मुक्ती कोणतेतरी नियम पाळण्यात किंवा तोडण्यात नाही, तर जागरूक होण्यात आहे. अगदी. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपण कोणताही धार्मिक किंवा आध्यात्मिक विचार स्वीकाराल, तेव्हा स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा. हा विचार मला अधिक मोठा, अधिक व्यापक बनवत आहे की मला अधिक लहान, संकुचित आणि असुरक्षित बनवत आहे? कारण जोपर्यंत आपण स्वतः विचार करण्याचे आणि निवड करण्याचे धाडस करत नाही, तोपर्यंत कोणताही धर्म आपल्याला मुक्त करू शकत नाही. अंतिम निर्णय आणि अंतिम जबाबदारी ही आपलीच आहे.